मलिक साहब आपके भाषण में आपने कोई समाज की स्थिति के साथ साथ कई राष्ट्रीय पार्टियों की स्थिति पर भी भाषण किया, लेकिन कोई समाज का आज तक अनुभव यही है कि कई पार्टियां आई, कई नेता आए, इलेक्शन के टाइम पर उन्होंने हमें इस्तेमाल किया और बाद में हमें यह देखने को मिला कि वादा तो सब करते हैं, कोई काम नहीं करता और चुनाव होने के बाद पड़ोस का उम्मीदवार हमें राम राम तक नहीं करता। और इसी वजह से स्वतंत्रता के 60 साल के बाद भी यह समाज जो भारत का आदिवासी समाज है उसकी परिस्थिति बहुत ही दुर्बल है। समाज का प्रश्न जब भी उभर आता है तब क्षेत्र, राज्य और सभी बंधन छोड़कर जो समाज के और उपस्थित सभी समाज बांधवों की यही अपेक्षा है कि जिस प्रकार सभी नेतागण एक हार में अभी सम्मिलित हुए हैं, आपके समाज के प्रश्न के लिए वो सभी इसी तरह एक जैसा रहे और समाज के प्रश्न वो देश में और राज्य में उपस्थित कर सबको न्याय दे, क्योंकि सबकी अपेक्षा है। अभी सम्मान के बाद मैं आमंत्रित करना चाहती हूँ भूतपूर्व आमदार शिवसेना नेते आदरणीय अनंत खरे साहब जी से कि वो अपने विचार प्रकट करें। महर्षि वाल्मीकि गुरु जिला हिंदी भाषा इतने कोई सम्मेलन हुए, मगर इस कर्नाटक में आज के फुटबीच शहर में जो कोई महासम्मेलन हुआ है, न भूतों न भविष्य इस प्रकार का ये सम्मेलन हुआ है, इसलिए मैं मराठी समजते मराठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत गेले 15 वर्ष कोळी संमेलन अटेंड केली, आयोजन केलं. स्वतः मुळवी शहरामध्ये अशा प्रकारचे जे आयोजन झाले, अशा प्रकारचं आयोजन कधीच महाराष्ट्र झालं होतं, कर्नाटकात झालं होतं अशा प्रकारचं आयोजन आहे. म्हणून मी वाडेकर साहेब, वाल्मिक तनपुरे साहेब, आमचे माजी सभापती सन्माननीय भीमाशंकर जमादार, कालीदास जमादार यांना धन्यवाद देतो. माननीय बूटा सिंग जी आले, या ठिकाणचे काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री मल्लिकार्जुन जी आले, आमच्या राज्याचे गृह राज्यमंत्री सीताराम मेत्रे साहेब आले, माजी मंत्री देवकाते साहेब आले. म्हणजे आम्ही सगळे न्याय देऊ. न्याय देण्यापूर्वी तुम्ही आमचं ऐकाल की नाही? भाषण केलं, स्टेजवरून खाली उतरून घरी गेले. एक गोष्ट आज ऐतिहासिक आहे, एक कमीत कमी आपल्या संमेलनाला आता यायला लागलेले आहेत, येऊन भाषण करून जायला लागलेले आहेत. मी आपल्याला ग्वाही देतो की हे संघटन असंच जर ठेवलं तर हे आपलं भाषण ऐकल्याशिवाय खाली उतरणं अशा प्रकारचं संघटना ठेवण्याची गरज आली. रामप्पा जी इधर है, महाराष्ट्र में ऐसा चलता नहीं है. महाराष्ट्र में सबसे वरिष्ठ नेता को बैठ के सबका भाषण सुनना पड़ता है और बाद में आपका खुद का भाषण करके न्याय दे के जाना पड़ता है. ये कर्नाटक में थोड़ा परिस्थिति बदलना चाहिए. अभी मल्लिकार्जुन जी बोले कांग्रेस पक्ष आपका न्याय देगा. 50 साल हो गए हम न्याय की प्रतीक्षा में है. मल्लिकार्जुनला विचारायला पाहिजे, आपण न्याय कुठे आपला राहिला आहे सांगा आम्हाला. आज या देशामध्ये पाकिस्तानी येतो, बांगलादेशी येतो, त्याला राशन कार्ड मिळते, त्याला पासपोर्ट मिळतो, त्याचं नाव आपल्या इलेक्शनच्या मतदार यादीमध्ये दिलं जातं, त्याला सगळ्या सुविधा देतात. एकदा ह्या सुविधा त्याला कोण विचारत नाही. पण कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये राणावाला कोळी बांधव जो राष्ट्रप्रेमी आहे, जो राष्ट्रभक्त आहे, त्या देशासाठी असंख्य कोळी बांधव हे शहीद झालेले आहेत. असा शहीद जमात असलेला हा माझा कोळी समाज
याला 20 वर्ष काम करत असताना, 25 वर्ष काम करत असताना, शाळेत शिकत असताना, निवडणूक लढवत असताना त्याचं कास्ट सर्टिफिकेट तपासलं जातं. त्या वडिलांचं नाव, जन्म तारीख, जन्मगाव ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आपली जात सांगितली. हिंदू, महादेव कोळी, हिंदू, टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी. शाळा सोडल्यानंतर 20 वर्षाने त्या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. फक्त हिंदू, महादेव कोळी हे तुम्ही महादेव कोळी ह्याचं सिद्ध करा. मी महाराष्ट्रामध्ये 6 वर्ष आमदार होतो. त्या ठिकाणचे आदिवासी मंत्री पिचड यांना सांगितलं, सदनामध्ये सांगितलं की सभापती महोदय, यांच्या जातीची पडताळणी, यांच्या जातीच्या दाखल्याची तपासणी CBI मार्फत करा. कारण हे सुद्धा कोळी आहेत, हे सुद्धा महादेव कोळी आहेत. जे निकष यांना जात पडताळणी समितीने लावलेले आहेत ते निकष जात पडताळणी समिती आम्हाला लावत नाही. मी पिचडला प्रश्न विचारला, एखाद्या आदिवासी बांधवाने जर दत्तक मुलगा घेतला तर त्याला आपण जात कुठची दाखवणार सांगा मला. म्हणले आदिवासी. पिचड साहेबांना विचारलं, जर ह्या वयात सुद्धा तुम्हाला टेस्ट बेबी किंवा बाबा झाला तर त्याची जात का असणार आहे? तर म्हणले आदिवासी. मग आमच्या आई वडिलांनी आमची जात लावले की बदलायचा अधिकार कुठच्या शासकीय अधिकाऱ्याला तर मंत्र्याला तुम्हाला कोणी देत ते सांगा आम्हाला. आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे. जी 342 कलमान्वये अनुसूचित जमाती खाली आम्हाला महादेव कोळीचा अधिकार दिलेला आहे, ज्या सवलती दिलेल्या आहे तो खेळण्याचा अधिकार तुम्हाला मी दिलेला नाही. म्हणून पिचडनं आपण घरी बसवलेलं आहे. ज्या ठिकाणचे कर्नाटकाचे माझे महादेव कोळी समाज है, रामप्पा, ये कोली समाज कर्नाटक का जो है वो अकेला समाज नहीं है, ये पूरा महाराष्ट्र का कोली समाज आपके साथ में जो भी अन्याय यहाँ पे हो जाएगा उसके साथ में हम बूटा सिंह साहब सांगितले की आमच्या सुनेसाठी मॅडम आपल्याला न्याय देते, मी न्याय देईल. और ये बोला अपने साथ को आप कर लो. 2003 में 2 करोड़ मिले. मैं पिटिशन किया हूँ. सांसद अनंत गेले ने वो पिटिशन वहाँ पे रखा. पिटिशन मान्य करके कमेटी आज महाराष्ट्र में वहाँ से शासन से कुछ सुना, हमारे पास से सुना. इस कमेटी ने रिपोर्ट दिया कि यहाँ पे जो महाराष्ट्र के कोली समाज है उनको न्याय मिलना चाहिए. उनको एक वर्ड, एक लाइन का हमको रिकमेंडेशन दे दो कि पूरी महाराष्ट्र राज्य की कोली जमात है, इसको अनुसूचित जमाती में, शेड्यूल्ड ट्राइब में समाविष्ट करें. इस प्रकार की हमको एक सिफारिश रिकमेंडेशन आप करो. आज 2008 आ गया, 5 साल गुजर गए, आज तक हमारे स्टेट गवर्नमेंट ने इसके रिकमेंडेशन की ने. सेंट्रल गवर्नमेंट को पावर है, अगर स्टेट गवर्नमेंट रिकमेंड नहीं करती है तो सो मोटो केंद्र शासन भी इस मुद्दे पे आ सकती है और पूरे महाराष्ट्र नहीं तो कर्नाटक भी के कोली समाज को अनुसूचित जमात में समाविष्ट कर सकते हैं. ये मेरा भाषण बूटा सिंह ने सुनना चाहिए था. मैं उनको विनती करने वाला हूँ, मुझे बात किया, मैं दिल्ली में आने वाला हूँ. जो पिटिशन है, पिटिशन के साथ में केंद्रीय समिति ने जो हमको एक्शन टेकन रिपोर्ट दिया वो भी बताने वाला हूँ और उनको मैं कहने वाला हूँ, साहब अभी आप इस व्यासपीठ पे कहे हैं कि पूरे कोली जमात को अनुसूचित जमात में समाविष्ट करने का हमारे हाथ में है, आप कर दो. अगर आप ये काम नहीं करेंगे तो आने वाले इलेक्शन में चाहे वो महाराष्ट्र हो, चाहे वो कर्नाटक हो, चाहे कौन सा भी स्टेट हो, उस स्टेट में हमारा पूरा कोली समाज ये राज्यकर्ता के खिलाफ जाएगा. मैं ये भी कहना चाहता हूँ, अगर किसी मतदार संघ से हमारा कोली समाज एखाद्या मतदारसंघामध्ये माझा कोळी बांधव कदाचित खासदार होणार नाही,
कदाचित आमदारकी लढून निवडून येणार नाही, पण आज हा कोळी समाज एक संघ झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या राज्यकर्त्यांनी, ज्या ज्या राजकीय पक्षाने ज्या समाजाला त्रास दिलेला आहे, त्यांचे खासदार किंवा आमदार पाडल्याशिवाय हा कोळी समाज गप्प बसणार नाही, हे जाहीर आव्हान या ठिकाणी काय चेष्टा चाललेली आहे. 20-20 वर्ष माझा बांधव काम करतोय, मग तो एसटी मध्ये असेल, तो विद्युत खात्यामध्ये असेल, तो इरिगेशन मध्ये असेल, रिटायरमेंटला 5 वर्ष आहे, 3 वर्ष आहे, 2 वर्ष त्याच्या जातीचा दाखला तपासलेला पाहिजे, त्याचा जातीचा दाखला तपासला जातो, त्याच्या भावाला दाखला तपासला जातो, त्याच्या नातेवाईकाला दाखला तपासला जातो. सगळ्या गोष्टी जाणून मिळतात. एखाद्या दाखल्यामध्ये फक्त काही चूक मिळाली तर त्याला जाणीव बोलवा, त्या ठिकाणी त्याचा जातीचा दाखला आहे ठेवून त्याला घेऊन बसवलं जातं. आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ पाठोपाठमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतात. आज या प्रश्नामुळे ज्यांचे जातीचे दाखले तपासून त्याला घरी बसवलेलं आहे असे म्हणजे कोळी बांधव सुद्धा आत्महत्या करतात. काही गेल्याची उदाहरण सुद्धा आहे. त्याची शासनाने तत्काळ दखल घेण्याची गरज आहे. आजच्या तारखेला शासनाने दखल घेतली नाही तर मला असं वाटतं की महासती सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय हा माझा समाज गप्प बसणार नाही, अशा प्रकारचं चीड आणि एक निषेधाचे वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. युती शासन होतं, शिवसेना भारतीय जनता पार्टीचं न्याय देण्याचा प्रयत्न केला, कदाचित न्याय मिळाला नसेल, पूर्ण न्याय दिला नसेल, पण मला अभिमानाने सांगायचं आहे की या ठिकाणी आज जो अन्याय चाललेला आहे हा अन्याय तर केला नव्हता. 1995चा GR काढला, त्या GRच्या माध्यमातून या ठिकाणी जो माझा कोळी बांधव त्याच्या जातीचा दाखला त्याची व्याप्ती होती, त्याला फायदा मिळत होता. परंतु महाराष्ट्रामध्ये हे जे आघाडी सरकार आलं, काँग्रेस आणि NCPचं, राष्ट्रवादीचं, या सरकारने इतिहासात असं कधी घडत नाही की ज्याचा फायदा, ज्या कायद्याचा फायदा ज्या तारखेपर्यंत मिळतो त्याच्या तारखेच्या पुढे जाऊन खाली जाऊन असा कधी अन्याय होत नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये 1995चा GR ज्याचा फायदा, ज्याची व्याप्ती 1999 पर्यंत होती की ह्या सरकारने 1995 पर्यंत आणली होती. आज 95 एक महिना सुद्धा कामावर लागला असेल, त्याच्या जातीचा दाखला तपासला जातो, त्याला घरी बसवलं जातं. कोल्हापुरांपर्यंत 20,000 आणि युवक आणि घरी बसले. आम्ही मुख्यमंत्री विलासराव देशमुख मिटिंग घेतली, एक महिन्यामध्ये आपण बहुसंख्य या ठिकाणी जमलेला सीमेलगतच आपण ज्या ज्यावेळेस महाराष्ट्र दहशतवादाचे आंदोलन होतील, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आम्हाला पण आपल्यात सहकार्य करा. महाराष्ट्र सुद्धा तुम्ही आपण एकत्र राहून या ठिकाणी हे जे गव्हर्नमेंट आपल्याला त्रास देत असेल, आपल्याला अन्याय करत असेल तर त्याला सुद्धा आपण एक संघ होऊन तोंड देऊया आणि निश्चित स्वरूपात आपला न्याय मिळूया. या निमित्ताने मी आपल्याला फक्त विनंती करेन की निवडणूक आली की इतर पक्षाचे लांडगे कोल्हे येतात, आपल्याला काहीतरी सांगतात,